पनवेल, उरण आणि नवी मुंबई परिसरातील नागरिकांना अथर्व ट्रॅव्हल्सच्या उत्कृष्ट सेवेचा अनुभव घेण्याची संधी आता अधिक जवळ आली आहे। एक दर्जेदार नियोजन तसेच आपल्या देशातील परदेशातील प्रवासावर विमा संरक्षण देणाऱ्या अग्रगण्य ट्रॅव्हल्स एजन्सीमध्ये अथर्व ट्रॅव्हल्सने स्थान मिळवले आहे। शुक्रवारी स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने अथर्व ट्रॅव्हल्सच्या दुसऱ्या शाखेचे उद्घाटन पनवेल विधानसभेचे आमदार प्रशांत ठाकूर, विधान परिषदेचे आमदार विक्रांत पाटील, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आली। त्यावेळी कार्यक्रमात मान्यवरांनी नवीन कार्यालयाला शुभेच्छा देताना आणि प्रवासाच्या योजनांसाठी लोकांना चांगली सेवा मिळावी यासाठी शुभेच्छा दिल्या। यावेळी मान्यवरांनी उद्घाटन समारंभाच्या आयोजनाची प्रशंसा करताना अथर्व ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून यापुढेही दर्जेदार नियोजनाचा लाभ पर्यटकांना अनुभवण्यास मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे। मिलिंद राणे यांनी आपल्या इतर 2 मित्रांच्या सहकार्याने सुरू केलेल्या या दुसऱ्या शाखेच्या उद्घाटनानिमित्त नवनवीन संकल्पना प्रत्यक्षात उतरवल्या आहेत। त्यामध्ये तिकीट बुकिंग, व्हिसा प्रक्रिया, प्रवासावरील विमा संरक्षण आणि इतर संबंधित सेवा उपलब्ध केल्या आहेत। त्यावेळी अथर्व ट्रॅव्हल्स एजन्सीच्या संचालकांनी त्यांच्या भविष्यातील योजना आणि प्रवाशांना उत्कृष्ट सेवा देण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेबद्दल सांगितले। त्यावेळी मान्यवरांसह स्थानिक नेते, व्यापारी आणि प्रवासाशी संबंधित व्यक्तींनी कार्यक्रमाला हजेरी लावून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। खरं तर अलीकडच्या काळामध्ये आपण सगळेच मंडळी ज्या परिसरामध्ये आहोत, पनवेलचा परिसर आहे, त्या परिसरामध्ये नव्यानं होणाऱ्या विमानतळाची आपण सगळेजण प्रतीक्षा करतो आणि इंटरनेटच्या माध्यमातून जग प्रचंड जवळ आलेलं आहे। अशा वेळेला प्रत्येकाला आपण प्रवास करावा अशी इच्छा साहजिकच असते आणि त्यामुळे त्यासाठीच्या लागणाऱ्या सुविधा हे आपल्यापर्यंत पोहोचणं, सोप्या भाषेमध्ये ते आपल्याला समजणं आणि त्यासाठीची व्यवस्था सोपी होणं हे करणाऱ्या यंत्रणा आपल्या अवतीभोवती लोक शोधत असतात। मला आनंद आहे की मिलिंद यांच्या माध्यमातून यासाठीची सुरुवात झालेली आहे। मी त्यांना या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांच्या सगळ्या टीमला शुभेच्छा देत असताना त्यांच्याकडून या विजा असेल, इन्शुरन्स असेल, ग्रुप बुकिंग आहे, या सगळ्या पद्धतीच्या सुविधा दिल्या जात आहेत। अशी नव्यानं जोडल्या जाण्याच्यासाठीचा त्यांचा प्रयत्न आहे आणि मग नंतर हळूहळू संपूर्ण जगभरामध्ये या पद्धतीच्या सुविधा देण्याच्यासाठीचा त्यांचा प्रयत्न आहे। माझ्याकडून त्यांच्या अथर्व ट्रॅव्हल्सला मनपूर्वक शुभेच्छा। आज खरं तर प्रत्येक भारतीय नागरिकासाठी अभिमान आणि स्वाभिमानाचा दिवस आहे। सकाळपासूनच देशाच्या कानाकोपऱ्यात, आपल्या राज्याच्या कानाकोपऱ्यात, आपल्या पनवेल विभागाच्या कानाकोपऱ्यात देशप्रेमाचं एक वेगळं वातावरण, देशभक्तीचं एक वेगळं वातावरण आम्ही सगळेजण अनुभवतोय आणि त्याला जोडून अनेक सामाजिक उपक्रम, काही व्यावसायिक उपक्रमांचा शुभारंभ हा सुद्धा विषय सगळीकडे साकारला जातोय। आता ज्या ठिकाणी आपण आहोत, अथर्व ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून एक खूप चांगला उपक्रम माझे सहकारी मिलिंद राणेजी, त्यांची संपूर्ण टीम यांच्या माध्यमातून नव्याने सुरू करण्यात आली आहे। एकीकडे आपण उद्योजकता विकास या विषयावरती भर देताना आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी दिसतात आणि त्याच वेळेला त्यांच्या हाकेला ओ देत, त्यांच्या हाकेला प्रतिसाद देत मिलिंद राणेजींसारखे युवा स्वतःच्या व्यवसायाच्या माध्यमातून नवीन नवीन आयडियाज एक्सप्लोर करताना दिसतात। ट्रॅव्हल विषयातला हा त्यांचा नवीन उपक्रम। अनेक विषयामध्ये यापूर्वी त्यांनी स्वतःची उद्योजकता ही सिद्ध केलेली आहे, पण आता ट्रॅव्हलिंगच्या माध्यमातून हा विषय नव्याने ते घेऊन आलेले आहे आणि त्यामध्ये केवळ ट्रॅव्हल एजन्सी नाही तर या पनवेल विभागाचं वाढतं महत्व, भौगोलिकदृष्ट्या याला असणारं एक वेगळं महत्व, जवळ येणारं इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि त्या दृष्टीने नागरिकांची आता वाढणारी मागणी की ज्यामध्ये ट्रॅव्हलिंगच्या ऑपॉर्च्युनिटीज वाढतील, ट्रॅव्हलिंग विषयाच्या लोकांच्या मागण्या वाढतील आणि मग अशा वेळेला एक सुसज्ज ऑफिस असावं ज्या माध्यमातून लोकांच्या या ट्रॅव्हल विषयांच्या अडचणींना, समस्यांना आम्हाला मार्ग काढता यावा, यासाठी त्यांनी एक सुसज्ज ऑफिस आज खारघरमध्ये प्राईम मॉलमध्ये थाटलेलं आहे। त्याचा शुभारंभ होतोय आणि ज्या पद्धतीने त्यांनी विचार केलेला आहे की टाटा AIG बरोबर त्या ठिकाणी अलायन्स करून त्याच्याबरोबर त्यांना जोडीला बरोबर घेऊन नागरिकांना परदेशात जात असताना ज्या अडचणी असतात की मी तिकीट तर काढतोय पण जर का काही अडचणींमुळे त्या तिकिटामध्ये आम्हाला अडचणी झाल्या तर आमचे पैसे वाया जाऊ नये, त्यासाठी त्यांना रिफंड मिळावा, यासाठी ही पॉलिसी ते बरोबर घेऊन आलेली आहे। त्याचबरोबरीनं आता 4 चांगल्या टुरिझमसाठी महत्वाच्या कंट्रीजमध्ये त्यांनी ऑपरेशन सुरू केलेले आहेत आणि टप्प्याटप्प्यानं त्यांचा हा विस्तार जगभरात त्यांचा होणार आहे। त्यामुळे मला वाटतं की जेव्हा आमचा एक युवा साथी
अशा प्रकारे एक उपक्रम घेऊन येतो. आमच्यासारख्या एक त्यांच्या साथीदारांचं कर्तव्य आहे की त्यांना या विषयामध्ये मदत करावी, त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहावं. म्हणून आम्ही या ठिकाणी आलोय. त्यांच्या कार्यालयाचा शुभारंभ आज आपण केला आणि येणाऱ्या कालावधीमध्ये त्यांचा हा उद्योग बहरलेला आपल्याला दिसेल, खूप वेगळ्या उंचीला गेलेला दिसेल. जे जे पर्यटन प्रेमी आहेत त्यांनी मिलिंद राणेजी, त्यांचे सहकारी अथर्व ट्रॅव्हल्स यांच्याशी एक वेगळं नातं त्या ठिकाणी तयार केलं पाहिजे ही विनंती या निमित्तानं करणार आहे. त्यांच्या नवीन उपक्रमाला मनापासून शुभेच्छा. स्वातंत्र्य दिनाच्या धर्तीवरती आज हा उपक्रम जेव्हा ते साकारतायत, खास करून त्याच्यासाठी विशेष शुभेच्छा. आरबीएन न्यूजसाठी न्यूज ब्युरो पनवेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.